नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुकोबा स्पीक्सच्या पॉडकास्ट नंबर 35 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या 1 जानेवारीपासून सुरू असलेला हा प्रवास आपला आता अर्ध्याच्या पुढे गेलेला आहे. आजचा आपलं 35वा पॉडकास्ट आहे. येत्या 30 ऑगस्टला संत श्रेष्ठ सेना महाराज यांची पुण्यतिथी आहे. आपण आपल्या पॉडकास्टच्या नियमाप्रमाणे ज्या आठवड्यात ज्या संतांची जयंती, पुण्यतिथी किंवा काही विशेष आठवण असते त्या संतांचं विवेचन आपण करत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आजच्या पॉडकास्टमध्ये आपण संत सेना महाराज यांचं विवेचन करणार आहोत. 12व्या शतकातील महाराष्ट्राच्या रिनायसन्सच्या पुनर्जागरणाच्या किंवा आपण त्याला पुनर्निर्माण असंही म्हणू शकतो, या चळवळीच्या संत नामदेव कृत आणि संत ज्ञानेश्वरांच्या साथीनं निर्माण झालेल्या माळेतील एक मणी म्हणजे संत सेना महाराज. संत सेना महाराज हे संत नामदेवांचे समकालीन होते. किंबहुना त्यांची तुलना आपण फक्त संत नामदेव यांच्याशीच करू शकतो. याचं कारण असं आहे की संत नामदेव यांनी संपूर्ण भारत भ्रमण केलं होतं आणि संत सेना महाराज यांनी सुद्धा भारत भ्रमण केलं होतं. संत सेना महाराज यांचा जन्म उत्तर प्रदेशातला, उत्तर भारतातला. त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण करताना ते पंढरपुराला आले आणि पंढरपुराच्या प्रेमात पडले. या ठिकाणच्या संत मांदियाळेच्या प्रेमात पडले आणि वारकऱ्यांपैकीच एक होऊन गेले. आज महाराष्ट्राच्या जनमानसात संत सेना महाराज हे उत्तर प्रदेशातून किंवा उत्तर भारतातून महाराष्ट्रामध्ये आले यावर कुणाचा विश्वासही बसणार नाही. आणखीन एक समानता संत नामदेव आणि संत सेना महाराज यांच्यामध्ये आहे, ती म्हणजे दोघांचेही अभंग गुरु ग्रंथ साहिब मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. त्यांची शिकवण, त्यांचा संदेश हा समाजाला उन्नत करणारा, ईश्वराकडे घेऊन जाणारा, जीवन सुफल सुंदर करणारा असल्यामुळे आजही देशभर, विशेषतः उत्तर भारतामध्ये त्यांची मंदिर आहेत. फक्त मंदिरच नाही तर हे एकमेव संत आहेत की त्यांच्या नावानं एक संप्रदाय आहे. उत्तर भारतामध्ये सेना संप्रदाय नावाचा जो संप्रदाय आहे, हा संप्रदाय संत सेना महाराज यांच्या नावानं आजही अस्तित्वामध्ये आहे. त्यांच्या जन्मस्थळाबद्दल एकमत नाही, परंतु बुंदेलखंडामध्ये रेवा संस्थानची राजधानी बांधवगड येथे 1278 साली त्यांचा जन्म झाला. वडील देवीदास, आई प्रेमकुंवरबाई. अतिशय सात्विक आणि धार्मिक असं हे कुटुंब होतं. व्यवसाय परंपरेनं चालत आलेला न्हाव्याचा आणि विशेष म्हणजे ते राजन्हावी होते. बांधवगडचे जे राजे होते त्या राजांचे राजन्हावी होते. त्यांची सेवा करणं हे त्यांचं कर्तव्य होतं. वाड वडिलांकडून आलेला धार्मिक कार्याचा वसा संत सेना महाराजांनी एका वेगळ्या उंचीवर नेला. आपलं काम करत करत परमार्थ कसा करावा, ईश्वर भक्ती कशी करावी आणि समाजाला मार्गदर्शन कसं करावं याचा आदर्श वस्तुपाठच संत सेना महाराज यांनी घातला. याबाबत त्यांची तुलना संत नरहरी सोनार, संत सावतामाळी, जगद्गुरु तुकोबाराय यांच्यासोबत होऊ शकते. या संतांनी कधीही घर संसार त्यागून परमार्थाच्या मार्गाला लागा असं सांगितलं नाही. या उलट त्यांच्या शिकवणीमध्ये, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांचा जो व्यवसाय आहे त्याची रूपक वापरून त्यांचं मार्गदर्शन, शिक्षण, ज्ञान हे जास्तीत जास्त समाजाभिमुख केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे संत सेना महाराज हे न्हावी म्हणजे बहुजन समाजातील त्यांना असलेली ईश्वर भक्तीची ओढ पाहून त्यांच्या वडिलांनी देवीदासजी, ज्यांचे गुरु होते रामानंद, त्यांना विनंती केली आणि मग त्यांची विनंती त्याचबरोबर संत सेना यांच्यासोबत त्यांनी केलेली धर्मविषयक चर्चा, या सर्वांचा परिणाम असा झाला की संत रामानंद यांनी त्यांना अनुग्रह दिला, त्यांचं शिष्यत्व दिलं. त्याची एक कथा सांगितली जाते. रामानंद हे बांधवगडचे राजा रामसिंह उर्फ रामराजा यांच्याकडे आले होते आणि त्या ठिकाणी ते सेना महाराजांचे वडील देवीदास यांचेही गुरु असल्यामुळे त्यांची चर्चा झाली. त्या ठिकाणी त्यांनी विनंती केली की सेनाला पण आपण आपला शिष्य करून घ्यावं. सुरुवातीला ते तयार नव्हते, परंतु जेव्हा त्यांनी संत सेना महाराज यांच्याशी चर्चा केली, धर्मविषयक चर्चा केली, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही व्यक्ती ही कोणी साधारण नाही आणि त्यांच्या ज्ञानावर, त्यांच्या तर्कावर, त्यांच्या विचारशीलतेवर खुश होऊन संत रामानंद यांनी त्यांना
त्यांचा अनुग्रह दिला आणि अशा प्रकारे त्यांना त्यांचं शिष्यत्व प्राप्त झालं. संत रामानंद, संत ज्ञानेश्वर आणि संत ज्ञानेश्वरांचे वडील हे विठ्ठलपंत यांचाही एक संबंध या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. असं म्हणतात की रामानंद यांचे शिष्य देवीदासही होते आणि ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंतही होते. त्यामुळे ते दोघे गुरुबंधू होते. पुढे संत सेना महाराजही त्यांना सामील झाले आणि त्यांचे ते गुरुबंधू झाले. अशा पद्धतीनं ज्ञानी माणसांचा जो काही सहवास, जे संबंध आहेत ते आपल्या लक्षात येतात आणि ज्ञानी माणसं सुद्धा ज्ञानी माणसाला कशा पद्धतीनं जवळ करतात किंवा त्यांच्या सहवासात राहतात याचं हे एक उदाहरण आहे. बांधवगड येथे विरक्त वृत्तीने ध्यानधारणा करत असताना पांडुरंगाचे ते नामस्मरण करत असत आणि अशा वेळीच त्यांना निर्गुण निराकाराची समाधी लागली आणि साक्षात्कार झाला. पुन्हा या ठिकाणी ध्यान आणि चिंतन याचा उल्लेख येतो आणि लगेच आपल्या समोर आपल्याला आठवतात ते जगद्गुरु तुकोबाराय, संत नामदेव महाराज, महात्मा गौतम बुद्ध आणि या सर्वांची शिकवण. संत सेना महाराजांचा स्वभाव अतिशय विनम्र आणि प्रेमळ होता. त्यामुळे ते सर्व संतांना प्रिय होते. त्यांनी कुठेही वाद घातल्याचे आपल्याला ऐकवात येणार नाही किंवा अभ्यासात मलाही दिसून आलेलं नाही. राजदरबारी असूनही त्यांनी कधीही त्यांच्या भक्तीची वेळ टळू दिली नाही. ज्यांच्याविषयी अभ्यासक्रमामध्ये कुठेही एकमत नाही, मात्र हिंदी मराठी संतांमध्ये त्यांच्याबाबत एकमत आहे. किंबहुना हिंदी भाषिक लोक त्यांना आमचे मानतात, तर मराठी भाषिक सुद्धा त्यांना आमचे मानतात. जसा त्यांच्या आयुष्यात त्यांनी स्वतः कुठे झगडा होऊ दिला नाही, तसाच त्यांच्या नंतरही त्यांनी मराठी आणि हिंदी भाषेचा एक मजबूत सेतू बांधला आणि दोन्ही भाषेमध्ये सुंदर लेखन केलं. अशा पद्धतीनं एक प्रेमाचा पूल मराठी हिंदी भाषेमध्ये त्यांनी बांधलेला आपल्याला दिसून येतो. आजही संत सेना महाराज यांचे जे वंशज आहेत त्यांना राजघराण्यात मान दिला जातो. रेवा बांधवगड या ठिकाणचे ते राज न्हावी असल्यामुळे जन्मजात व्यवसाय त्यांचा न्हाव्याचा. न्हावी म्हणजे काय? मूळ शब्द नाभिक, त्याचा अपभ्रंश होऊन झाला न्हावी. विख्यात साहित्यिक राम नगरकर त्यांच्या रामनगरीमध्ये एक कथा सांगतात. 2 माणसांना वारी घेऊन पाठवले आणि त्यांना सांगितले की तुम्ही जगा. एकाने पूजा करण्याचा मार्ग घेतला आणि दुसऱ्याने व्यवसाय कामधंदा करण्याचा निर्णय घेतला. पूजा करून लोकांकडून दक्षिणा घेऊन म्हणजे भीक मागून, आणि दुसऱ्याने निवडला तो म्हणजे भीक न मागण्याचा निर्णय. म्हणजे जो भीक मागत नाही तो कष्ट करून खातो, तो ना भीक. ना म्हणजे नाही, भीक म्हणजे भीक मागणार नाही, मी कष्ट करून खाणार, असा हा नाभिक समाज. त्याचप्रमाणे वारिक या शब्दाचा सुद्धा एक अर्थ सांगितला जातो. वारिक म्हणजे वारी करणारा असा त्यांचा अर्थ. संत सेनाजींची गाथा बरेच दिवस प्रकाशात नव्हती. प्रथम माधवराव सूर्यवंशी यांनी त्यांची गाथा प्रकाशामध्ये आणली आणि सिद्ध केली. तिची चिकित्सा केली, शुद्ध अशुद्धतेची त्यामध्ये मीमांसा केली आणि योग्य अशी गाथा त्यांची प्रसिद्ध केली. संत रामानंद हे फार मोठे संत. असं म्हणतात की संत रामानंदाचे 14 अतिशय प्रसिद्ध शिष्य होते. त्यामध्ये सेनाजींचा सुद्धा उल्लेख सापडतो. नामदासांनी त्यांच्या भक्तमालेत, ज्याचे संपादक रामकृष्ण दास आहेत, त्यांनी त्यांच्या भक्तांविषयी लिहिलेला आहे. श्री रामानंद रघुनाथ जो द्वितीय सेतु जगतरन कियो, अनंतानंद कबीर सुखा सुरसुरा पद्मावती नरहरी, पीपा भवानंद रैदास धना सेना सुरसुरा की नरहरी, औरो शिष्य प्रविश्य एक से एक अनागर. यामध्ये त्यांच्या सर्व शिष्यांच्या नावांचा उल्लेख आढळतो. अनंतानंद, कबीर, सुखा, सुरसुरा, पद्मावती, नरहरी, पीपा, भवानंद, रैदास, धना, सेना अशा एक से बडकर एक संतांचे रामानंद हे गुरु होते. पिता पुत्र हे पुढे गुरुबंधूही झाले. ज्याप्रमाणे नामदेवांनी उत्तर भारताचं भ्रमण केलं, त्याप्रमाणे सेना महाराजांनी दक्षिणेचं भ्रमण केलं. असं म्हणतात की मराठी आणि हिंदी भाषेच्या परिशीलनातून संत सेना पुढे गेले. त्यांच्याविषयी अनेक संतांनी, विचारवंतांनी खूप चांगलं लिहिलेलं आहे. तर सेनाजींची गाथा माधवराव सूर्यवंशी यांनी सिद्ध केली होती. त्यामध्ये 257 अभंग आहेत. रूपाचे 7 आहेत, विठ्ठल वर्णनाचे 21, नाम महात्म्य 33, अनन्य भक्ती 1, कीर्तनाविषयी 3, मोक्षाची तुच्छता आणि संतांचे महत्व याबद्दल 1, दर्शनशास्त्र 6, विनंती 6, वत्सलतेने भक्ती करावी असे सांगणारे 12, भक्तीमुळे अवस्था प्राप्त झाली 5, संतांविषयी 38, तीर्थांविषयी 9, संतचरित्र 3, निर्वाणपर 2, लोकांना उपदेश 34, व्यवहाराविषयी 46, व्यवसायाविषयी 4, गवळणी 13, काल्याचा अभंग 1,
वासुदेवाचा 1, अंगाई 1 आणि आरत्या 2. त्यांच्या अभंगाचं वैशिष्ट्य म्हणजे नामदेव ज्ञानदेव यांची समकालीन भाषा, फारसी शब्दांचा उल्लेख आणि त्यामध्ये जसं की तंबाखू, इस्टेट अशा प्रकारचे शब्द त्यामध्ये आलेले आहेत. संत सेना महाराज यांच्याविषयी बाबा महाराज सातारकर म्हणतात की मनुष्य जन्माला कोठे आला त्यापेक्षा तो जन्माला येऊन काय करतो हे महत्वाचे असते. संत गुरु नानकजी म्हणतात की सेना जातको नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की सेवा नावी जान विष्णुदास. संत एकनाथ महाराज म्हणतात सेना नायक पूजा करिता देवने धोकटी लिया देख. यामध्ये त्यांच्या चमत्काराविषयी ते लिहितात. त्याची चर्चाही आपण पुढे करणार आहोत. संत नरसिंह मेहता ते लिहितात की सेना नायके साचो भेटो आप भये दूर भाई रे. अशा पद्धतीची रचना त्यांच्या गुजराती भाषेमध्ये ते करतात. तर संत कबीर लिहितात की सेना भक्त के संशय मेटो आप भये हरि नाई. सेना भगत की चाकरी किए आप बने नवीन भाई. मीराबाई लिहितात की सेना जात का नाही हो. या सर्वांचा उल्लेख एवढ्यासाठी केला आहे की मराठी, हिंदी, गुजराती तीनही भाषांमध्ये आपण त्यांच्याविषयी लिहिलेलं ऐकलं. याचा अर्थ त्यांची कीर्ती, त्यांचं ज्ञान याचा सुगंध संपूर्ण देशभर पसरलेला होता. यावरून लक्षात येतं की संत सेना महाराज यांचा प्रभाव त्यांच्या काळामध्ये संपूर्ण समाजावर किती मोठ्या प्रमाणात झालेला असावा. संत सेना महाराज हे क्रांतिकारी संत होते. त्यांच्या जीवनात चमत्काराचा प्रसंगही सांगितला जातो. मागच्या काही पॉडकास्टमध्ये आपण संतांच्या जीवनामधील जे चमत्कार आहेत त्यांची चर्चा आपण केलेली आहे. त्यामुळे चमत्कार आणि त्यांची कारणमीमांसा आपण या ठिकाणी करणार नाही. परंतु चमत्कारामागचा जो उद्देश असतो हा उद्देश हा असतो की लोकांनी भक्ती मार्गाकडे जावे आणि हे चमत्कार सत्य असत्य याच्या चर्चेच्या पलीकडे गेलेले असतात. त्यांचे चमत्कार आणि संत सेना महाराज यांचं कर्तृत्व यावर संत जनाबाई यांनीही एक अतिशय सुंदर अभंग लिहिलेला आहे. तो असा आहे. सेना नावी भक्त भला त्याने देव भुलविला. नित्य जपे नामावळी लावे विठ्ठलाची टाळी. रूप पालटोनी गेला सेना नावी विठ्ठल झाला. काखे घेऊन धोकटी गेला राजियाचे भेटी. आपुले हाते भार घाली राजियाची सेवा केली. विसरतो पडला रामा काय करू मेघश्यामा. राजा आईन्यात पाही चतुर्भुज उभा राही. दूत धाडो निया नेला राजियाने बोलविला. राजा बोलो प्रीती कर रात्री सेवा केली फार. राज सदना प्रसंगी न्यावे भीतरीच न्यावे. आता बरा विचार नाही सेना म्हणे करो काही. सेना नावी गौरविला राजियाने मान दिला. कितीकांचा शीन गेला जनी म्हणे नावी झाला. हा अभंग म्हणजे दुसरे तिसरे काही नसून त्यांच्या जीवनात घडून आलेल्या चमत्काराचे वर्णन आहे. संत सेना महाराज हे राजनावे होते आणि राजा रामसिंह याचा पुत्र वीरसिंह याला कुष्ठरोग होता. राजनाव्याचं काम हे राजाची सेवा करणे. एके दिवशी संत सेना महाराज अशाच पद्धतीने ध्यान लावून बसले होते. ईश्वर भक्तीचं चिंतन करत होते. त्यांना वीरसिंहाने निरोप पाठवला की तात्काळ सेवेसाठी हजर व्हा. परंतु सेना महाराज इतके तल्लीन झालेले होते की हे सर्व ते विसरूनच गेले. राजा चिडला आणि तात्काळ सैनिकांना हुकूम दिला की त्याला पकडून आणा आणि त्याला शिक्षा करा. देव हे सर्व पाहत होते. पंढरपूरचा विठ्ठल विष्णू हे भक्ताची खूप काळजी घेतात असं सर्वच संत सांगतात. अगदी तसंच झालं. स्वतः देव सेना महाराजांचं रूप घेऊन त्या ठिकाणी गेला आणि त्याने वीरसिंहाची सेवा केली. वीरसिंह फारच खुश झाले. त्यांनी सांगितलं की आजच्या सारखी सेवा माझी कधीही झालेली नाही. आणि मग त्यांना टोपलीभर सोन्याच्या मुद्रा त्यांच्या दुपटीत टाकल्या. देवाने त्या मुद्रा घेतल्या आणि ते अंतर्धान पावले. इकडे जेव्हा संत सेना महाराज हे भानावर आले आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ते वीरसिंहाच्या भेटीला गेले, तेव्हा वीरसिंहाने सांगितले की काल तर आपण खूपच छान सेवा केली आणि अशी सेवा माझी कधीही झाली नव्हती. आणि मग सहज त्यांनी त्यांच्या धोकटीकडे पाहिलं तर त्यांच्या धोकटीमध्ये एक टोपलभर सोन्याच्या मुद्राही त्यांना दिसल्या. अशा पद्धतीनं देवानं त्यांच्यासाठी स्वतःचं रूप हे न्हाव्याचं घेतलं आणि त्यांनी काय केली, वीरसिंहाची सेवा केली. याचा एक सब प्लॉट असाही सांगितला जातो. ज्यावेळी देवानं वीरसिंहाच्या शरीराला स्पर्श केला तेव्हा वीरसिंहाचा कुष्ठरोग हा पूर्णपणे बरा झाला. या अभंगातून संत जनाबाई आपल्याला हेच सांगतात की सेना नावी भक्त भला त्याने देव भुलविला. त्यानं देवाला भुलविलं. देवाला त्याने त्याचं न्हाव्याचं काम करायला लावलं. कशाच्या जोरावर? तर त्याच्या भक्तीच्या जोरावर. काय भक्ती त्याची? नित्य जपे नामावळी लावी विठ्ठलाची टाळी. नामदेवाचा जो
नामाचा संदेश आहे तो संदेश त्यांनी स्वीकारलेला होता आणि सातत्यानं ते नामस्मरण करायचे. त्यामुळे त्यांची विठ्ठलाशी टाळी लागायची, म्हणजे विठ्ठलाशी ते तादात्म्य होऊन जायचे. आणि त्याचं हे तादात्म्य रूप, त्याची भक्ती पाहून देव भुलला आणि रूप पालटोनी गेला आणि सेनानावी स्वतःच काय झाला, विठ्ठल झाला. सेनानावी विठ्ठल झाला आणि विठ्ठल नावी झाला. काय केलं विठ्ठलानं? काखे घेऊन धोकटी गेला राजियाचे भेटी, आपले हाते भार घाली राजियाची सेवा केली. तर विठ्ठल झाला सेनानावी आणि हातात त्याची धोकटी, म्हणजे त्याचं जे काही साहित्य ठेवण्याची पिशवी आहे त्याची धोकटी घेऊन वीरसिंहाकडे गेला, राजाकडे गेला आणि राजाची सेवा केली. विसरतो पडला रामा काय करू, मेघश्यामा राजा ऐण्यात पाही चतुर्भुज उभा राही. आणि मग या ध्यानामध्ये विसर पडला होता सेना महाराजांना की आपल्याला राजाकडे जायचं आहे, म्हणून मेघश्यामा काय करेल बिचारा. मग जेव्हा राजानं ऐण्यामध्ये बघितलं तेव्हा त्याला काऊन दिसलं, चतुर्भुज उभा राही. दूत धाडून यानेला राजियाने बोलविला. दूत धाडून राजानं त्याला बोलवलं. राजा बोलो प्रीती कर रात्री केली सेवा फार. राजा म्हणला वा वा वा, रात्री तर तुमची सेवा खूपच शानदार झाली, खूप आवडली आम्हाला. आणि मग प्रश्न पडला सेना महाराजांना, मी तर रात्री ध्यानात होतो, इथे कोण आलं? राजसदनाप्रसी न्यावे, भीतरीच न्यावे. आणि राजानं सांगितलं की यांना राजसदनामध्ये घ्या, मध्ये न्या, आतमध्ये घेऊन जावा. संत सेना महाराजांनी विचार केला, रात्री मी तर आलोच नाही. राजा म्हणते रात्री तर खूपच भारी सेवा केली, कोण आला असेल बरं? नाही, राजा आपल्यावर खूप चिडलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला आता काय मिळणार आहे, शिक्षा मिळणार आहे. आपलं आता काही खरं नाही. आता बरा विचार नाही. सेना म्हणे करो काही, राजा आपल्याला आत नेतोय म्हणजे नक्कीच आपलं काहीतरी आता बरं वाईट होणार आहे. आता आपलं काही खरं नाही. परंतु आज जाऊन काय झालं, सेना नावी गौरवीला राजियाने मान दिला आणि मग आत नेऊन राजानं मान देऊन त्यांचा गौरव केला. कितीकांचा शीन गेला जणी म्हणे नावी झाला. आणि कितीकांचा शीन या सेना महाराजांच्या मार्गदर्शनानं, यांच्या शिकवणीनं गेला. असा हा सेना नावी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, या देशाच्या भूमीमध्ये होऊन गेला, असं संत जनाबाई त्यांच्याविषयी लिहितात. संत बंका लिहितात की कोण भाग्यतया सेना नावी याचे, नीच काम त्याचे सोय करी, घेऊन धोकटी हजामत करी, आरसा दावी करी बादशाहसी. बंका म्हणे ज्याचे पुराणी पवाडे, तो भक्त साकडे वारीत असे. काय भाग्य आहे सेना नाव्याचं, त्याचं काम देव करतो, त्याची धोकटी घेऊन हजामत करतो, बादशाला आपल्या हातातला आरसा दाखवतो. आणि म्हणून बंका म्हणे त्याचे पुराणी पवाडे, तो भक्त साकडे वारीत असे. म्हणून बंका महाराज म्हणतात की ज्याचं ईश्वरावर प्रेम आहे त्या भक्ताचं देव काही वाकडं होऊ देत नाही, त्याचं काही नुकसान होऊ देत नाही. सर्व संत उत्तरेकडे तीर्थयात्रेला जातात, परंतु हा एकमेव संत असावा की ज्याने दक्षिणेकडची तीर्थयात्रा केली आणि पंढरपूरला येऊन जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटता ते, असं सुंदर पंढरपूरचं वर्णन आपल्याला ऐकायला मिळतं. त्यांचा विवाह सुंदरबाई यांच्याशी झाला होता. संत सेना महाराज यांच्याविषयी इतरांनी काय म्हटलंय हे आपण पाहिलं. आता पाहूया महाराज स्वतःविषयी काय म्हणतात. महाराज म्हणतात की ही माझी मिरासी पांडुरंग पायापाशी, करीन आपुले जतन वागवितो अभिमान, जुनाट जुगालीचे वडील साधी येले साची, सेना म्हणे कमलापती पुरातनही माझी वृत्ती. या अभंगामध्ये हिंदी भाषेचा लवलेशही आपल्याला दिसणार नाही, एवढी समकालीन उत्कृष्ट भाषा त्यांच्या लेखनामध्ये त्यांनी वापरलेली आहे. ते म्हणतात की ही माझी मिरासी आहे. काय आहे? पांडुरंग पायापाशी, करीन आपले जतन वागवितो अभिमान. वाडवडिलांपासून जी पांडुरंगाची, विठ्ठलाची, देवाच्या भक्तीची जी काही मिराशी मला मिळालेली आहे तिचा अभिमान मी वागवत आहे आणि यापुढेही मी ही भक्ती पुढे घेऊन जाणार आहे. जुनाट जुगालीचे वडील साधियेले साची. जुनाट हे माझं कर्तव्याचं काम आहे, वाडवडिलांपासून माझ्याकडे आलेलं काम आहे, ते मी करत आहे. सेना म्हणे कमळापती पुरातन ही माझी वृत्ती. अशा पद्धतीने सेना महाराज म्हणतात की हे कमळापती, हे ईश्वरा, ही माझी काय आहे? वृत्ती आहे, हेच माझं काम आहे. अशा पद्धतीनं संत सेना महाराज हे स्वतःच ऐतिहासिक काम जे आहे, जे वाडवडिलांपासून चालत आलेलं आहे, ते काम मी करत आहे, अशा पद्धतीचा संदेश आपल्याला देतात. त्याचबरोबर संत नामदेवाचा जो नामविषयक महिमा आहे, त्यामध्ये नामाचं महात्म्य सांगणाराही त्यांचा एक सुंदर अभंग आहे. त्यामध्ये महाराज म्हणतात की घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा. नामे तारेले अपार महापापी धुराचार, वाहला कोळे ब्रह्महत्यारी, नामे तारली निर्धारी.
विठोबाचं नाव घेतल्याबरोबर पापाचे पर्वत जे तुम्ही केलेले आहे ते सगळे काय होतात, जळून जातात. असा नामाचा महिमा आहे. आणि या नामाच्या महिम्यासमोर वेद शिनला झाली सीमा, म्हणजे वेद सुद्धा त्याच्यासमोर फिका आहे. या ठिकाणी वारकरी संप्रदायानं जो काही वेदांचा प्रचार सुरू होता त्यावरही या ठिकाणी प्रहार केलेला आपल्याला दिसून येतो. आणि हा वारकरी संप्रदाय खऱ्या अर्थानं कसा क्रांतिकारी होता हे आपल्या लक्षात येतं. महाराज म्हणतात की नामे तारिले अपार महापापी दुराचार, आणि फक्त नामानं महापापी दुराचारी लोकांना सुद्धा तारलेला आहे. आणि पुढे महाराज एक उदाहरण देतात, ते म्हणजे वाल्या कोळ्याचं. ते सांगतात की वाल्या कोळी ब्रह्महत्यारी नामे तारेली निर्धारी. फक्त नामस्मरणानं वाल्या कोळ्याला सुद्धा काय केलेलं आहे, तारलेला आहे. अशा प्रकारे नामदेवाचा जो नामस्मरणाचा महिमा आहे त्याचं महत्व संत सेना महाराज त्यांच्या अभंगातून आपल्याला सांगताना दिसून येतं. ही त्यांची शिकवण आहे. त्यासोबतच त्या तत्कालीन अंधश्रद्धा रूढी परंपरा आहेत त्यांच्यावर सुद्धा संत सेना महाराज अतिशय जोरदार प्रहार करतात. भोंदून साधूविषयी ते लिहितात की धर्माचे थोतांड करून भरी पोट, भार्या मुले मठ मजा करी, पुराण सांगत नागावानी डोले, आविर्भाव फोल करीत असे, गळा माळा भस्म नेसे पितांबर, साधूचा आचार दाखवितो, सेना म्हणे ऐशा दांबिका भजती, दोघेही जाताती अधोगती. धर्माचं थोतांड करून जे पोट भरतात, बायका मुलं त्यांचे मजा करतात, मठ करतात, मजा करतात, पुराण सांगतात, नागासारखे डोलतात, आविर्भाव करतात, नखरे नाटकं करतात, गळ्यात माळा घालायच्या, भस्म पितांबर आणि साधूसारखा आचार दाखवायचा. आणि मग असे जे दांभिक लोक आहेत अशा दांभिक लोकांविषयी महाराज म्हणतात की सेना म्हणे ऐशा दांबिका भजती, दोघेही जाताती अधोगती. जो कोणी अशा दांभिकांची भक्ती करतात ते काय करतात, अधोगतीला जातात. आपला संसार कसा करावा हे सांगणाराही एक सुंदर अभंग आहे. याचा उपदेश आपण आपलं संसारात जीवन कसं जगावं हा सांगणारा एक अभंग आहे. गांजा भांग अफू घेऊ नका सुरा, दारिद्र्य संसारा अनतात ते, रांडबाजी आणि खेळू नका जुगार, भांडण बाजार दुष्टवाणी, धन जाय अब्रूहीन होय बल, शरीराचे हाल दुःख भोगेल, सेना म्हणे करा हरिनामे व्यसन, भगवंताचे गुण आचरा. महाराज सांगतात की व्यसनी होऊ नका, गांजा भांग अफू असलं घेऊ नका, त्याच्यामुळं काय होतं, संसारामध्ये दारिद्र्य येतं. रांडबाजी करू नका, इतर स्त्रियांच्या नादी लागू नका, त्यामुळं भांडणं होतात आणि कुटुंबाची काय होते, अपरिमित हानी होते. आपलं धन जाते, आपली अब्रू जाते आणि आपलं बल शरीर सुद्धा काय होतं, क्षीण होतं आणि याचे हाल पुन्हा शरीराला भोगावे लागतात. आणि असली व्यसन करण्यापेक्षा तुम्ही काय करा, सेना म्हणे करा हरिनामे व्यसन, हरिनामाचं व्यसन तुम्ही करा आणि भगवंताचे गुण तुम्ही आचरा. बरेच लोक आपली पत्नी सोडून इतर स्त्रियांच्या मागे लागताना दिसून येतात. महाराज त्यांना सांगतात की घरची ती भार्या रंभेला लाजवी, दुजी ती गाढवी आनंद तो, सोयरे धायरे विनविती पाया, पतिवृत्तीची माया रडत असे. घरची भार्या म्हणजे आपली बायको रंभेला लाजवल एवढी सुंदर, पण दुसऱ्याची गाढवी सुद्धा तुम्हाला आनंद देते. सोयरे धायरे तुम्हाला विनवतात, तुमच्या पाया पडतात आणि पतिवृत्ता जी तुम्हाला खूप माया करते ती रडत असते. तर असं आपण करू नका. आपला संसार, आपलं जीवन सुखी समाधानी चांगल्या पद्धतीने जगा असा संदेश महाराज देतात. महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांची शिकवण ही फक्त ज्ञानात्मक नाही तर आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा आपण कसं वागलं पाहिजे ही सांगणारी ही शिकवण आहे. आणि या सर्व संत परंपरेचं हे वैशिष्ट्यच आहे की केवळ विचारांच्या तर्काच्या गप्पा या ठिकाणी नाहीत, तर व्यावहारिक जीवनात तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय उपयोगाला पडेल असं मार्गदर्शन संतांनी त्यांच्या शिकवणीतून आपल्याला दिलेलं दिसून येतं. संत सेना महाराज यांच्यावर संत नामदेवांचा प्रभाव आणि ज्ञानदेवाचा प्रभाव असणं साहजिकच आहे. त्यामुळे त्यांच्यावर त्यांनी काही लिहिलं नाही असंही होणार नाही. त्यामुळे संत नामदेव यांची तर संत सेना महाराजांनी आरतीच लिहिलेली आहे. त्या आरती अशी आहे, भक्ता माझी अग्रणी तूची सामनी, वैकुंठीची ध्वजा आणली भूतकाळा लागुनी, जया जयाची महाराज जीव लगा नामया, आरती करता चित्त रंगले पाया, येऊनी महाद्वारी सेना करीतो विनवणी, लोटांगण घातले लोळे संतांच्या चरणी. भक्तांचा अग्रणी आहेस, तूच सगळ्यांच्या समोर आहेस, तुझ्याच हातात वैकुंठाची ध्वजा आहे आणि वैकुंठाची तुझ्या हातातली ध्वजा तू कुठून आणलेली आहे, वैकुंठातून. सर्वांच्या कल्याणासाठी ही ध्वजा तू या पृथ्वी तलावर भूतळावर आणलेली आहे. त्यामुळे जय जयाजी महाराज तुमचा विजय असो, जीवलगा नामया, माझे जीवलग असणारे नामदेव महाराज तुमचा विजय असो. आणि तुमची आरती करता करता माझं चित्त तुमच्या पायामध्ये रंगून जातंय
आरती करता चित्त रंगले पाया. आणि म्हणून येऊनी महाद्वारी सेना करीतो विनवणी. आणि महाद्वारी येऊन हा सेना महाराज तुमची विनवणी करतो. लोटांगण घातले लोळे संतांच्या चरणी. आणि तुम्हाला लोटांगण घालून मी तुमच्या चरणी काय करत आहे, लोळत आहे. अशा पद्धतीनं संत नामदेव महाराज यांच्याविषयी किंबहुना त्यांची आरती संत सेना महाराज यांनी लिहिलेली दिसून येते. संत ज्ञानेश्वरांविषयी त्यांचे काही अभंग आहेत. किंबहुना ज्ञानेश्वर आणि त्यांच्या कुटुंबियांविषयीचा हा अभंग आहे. विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, चला जाऊ अलंकापुरी संत जनांच्या माहेरी. स्नान करिता इंद्रायणी मुक्ती लागती चरणी, ज्ञानेश्वरांच्या चरणी सेना आला लोटांगणी. त्यांनी संत ज्ञानेश्वरांना विष्णूचा अवतार म्हटलेला. आणि हा माझा सखा माझा मित्र आहे ज्ञानेश्वर. आणि हा कुठं राहतो, अलंकापुरी म्हणजेच आळंदीमध्ये राहतो. चला आपण संतांच्या माहेरात जाऊ. म्हणजेच ज्ञानेश्वरांचं गाव म्हणजे काय आहे, संतांचं माहेर आहे. तिथे इंद्रायणीमध्ये स्नान करू आणि त्यानंतर काय होते, आपल्याला मुक्ती लागते. आणि ज्ञानेश्वरांच्या चरणी सेना आला लोटांगणी. आणि सेना महाराज काय करतात, संत ज्ञानेश्वराच्या चरणी लोटांगण घालतात. अशा पद्धतीनं संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याविषयी संत सेना महाराज यांनी लिहिलेलं आहे. संत सेना महाराजांचं जे लेखन आहे अतिशय विस्तृत आहे, जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणार आहे. एखाद्या पॉडकास्टमध्ये त्यांच्या लेखनाचा संपूर्ण सारांश सांगणं शक्य होणार नाही. आणि वेळेची मर्यादा पाहता आपण त्यांचा आजचा अभंग घेऊया. त्यांचा आजचा अभंग हा संत नरहरी सोनार, संत सावतामाळी, जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंगांप्रमाणेच आपल्या दैनंदिन जीवनातील जे काही वस्तू, प्रसंग, घटना आहेत त्यांचाच रूपक म्हणून वापर करून सर्व भक्तांना भक्तीचा संदेश किती सहजपणे आणि सोप्या रीतीनं दिलेला आहे हे आपल्याला दिसून येतं. अशाच प्रकारचा हा अभंग आहे. आम्ही वारिक वारिक करू हजामत बारीक, विवेक दर्पण आईना दाऊ, वैराग्य चिमटा हलवू, उदक शांती डोई घोळू, अहंकाराची शेंडी पिळू, भावार्थाच्या बगला झाडू, काम क्रोध नखे काढू, चौवर्णा देऊन हात सेना राहिला निवांत. त्यांचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाचाच भाग हा भक्तीच्या रूपानं कसा समोर येतो हे या अभंगाचं वैशिष्ट्य आहे. महाराज म्हणतात की आम्ही वारिक वारिक करू हजामत बारीक. जेव्हा हजामत वाढते, केस वाढतात, तेव्हा हजामत केली जाते आणि केस कापले जातात. ज्याप्रमाणे आपल्या मनामध्ये षडरिपू थैमान घालतात, या षडरूपांचे केस प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात, तेव्हा त्यांची हजामत करणं आवश्यक असतं. आणि आम्ही वारिक आहोत, आम्ही अशी हजामत अतिशय चांगल्या पद्धतीने करतो. तुमच्या मनामध्ये जे काही वाईट विचार आहेत, ज्या दुष्प्रवृत्ती आहेत, जो अहंकार आहे, हा अहंकाराची हजामत आम्ही करतो. आम्ही काय करतो, ही वाढलेली षडरिपूंची पुटं आम्ही काय करतो, आमच्या कात्रीनं कापून टाकतो आणि तुम्हाला पूर्ववत माणसासारखं प्रेमळ सत्शील बनवतो. वरकरणी अतिशय सरळ वाटणारी ही जी ओळ आहे ही अतिशय अर्थपूर्ण आहे. पुढे महाराज म्हणतात की विवेक दर्पण आईना दाऊ, वैराग्य चिमटा हालवू. आम्ही तुम्हाला आईना दाखवतो. न्हावी केस कापताना आपल्याला आरसा दाखवतात, तुमचं स्वतःचं चरित्र तुमच्या समोर उलगडतात आणि विचारतात की आपण एवढ्यावर समाधानी आहात का. तसा आमच्याकडे जो आईना आहे, आमचा जो आरसा आहे, हा आरसा विवेकाचा आहे, ज्ञानाचा आहे. आणि ह्या विवेकाच्या ज्ञानाच्या साह्यानं आम्ही तुम्हाला आरसा दाखवतो. आणि जेव्हा आरसा दाखवतो तेव्हा आपोआपच आपल्यातल्या चुका, आपल्यातले वैगुण्य आपल्या लक्षात येतं आणि आपण त्यांना विनंती करतो की या पद्धतीनं तुम्ही तुमची कात्री चालवा आणि आम्हाला वैगुण्यमुक्त करा. आणि हा वैगुण्यमुक्त करण्यासाठीचा हा विवेक दर्पणाचा आरसा आहे, हा आरसा आम्ही तुम्हाला दाखवतो आणि वैराग्याचा चिमटा हलवू आणि तुम्हाला आम्ही वैराग्याकडे घेऊन जाऊ. आज जो स्वार्थाचा, लोभाचा, किंबहुना या सर्व षडरिपूंचा जो तुमच्या मनावर ताबा आलेला आहे किंवा जे तुमच्या मनावर गारूड झालेला आहे या षडरिपूंचं, त्यांच्यापासून आम्ही तुम्हाला मुक्त करू. तुम्हाला वैराग्य दर्पण दाखवू. तुमचे वाढलेले षडरिपू बारीक कापू. त्यांना किमान जेवढं कमीत कमी करता येईल ते आम्ही करू. नष्ट करणं शक्य नसलं तरी आम्ही ते कमी तर नक्कीच करू. आणि हे आमचं काम आहे. आपल्या कामाचं, आपल्या कार्याचं मोठेपणही या ओळीमधून आपल्याला महाराज सांगताना दिसून येतं. पुढे सांगतात की उदक शांती डोई घोळू, अहंकाराची शेंडी पिळू. उदक पाणी, शांतीचं पाणी तुमच्या डोक्यावर घोळू. पूर्वी किंवा आजही केस कापताना डोक्याला पाणी लावलं जातं आणि हलकासा मसाज केला जातो, केस सगळे मोकळे केले जातात आणि मग कापायला सुरुवात केली जाते. तसं महाराज म्हणतात की उदक शांती डोई घोळू. तुमच्या डोक्यावर पाणी लावून
व्यवस्थितपणे तुमचं डोकं आम्ही घोळून घेऊ आणि तुमची शेंडी जी आहे, जी अहंकाराची शेंडी वाढलेली आहे, तुम्हाला जो अहंकार आलेला आहे, ती शेंडी पिळू. सर्वात शेवटी केस कापल्यानंतर शेंडी पिळली जाते, म्हणजे जे काही त्यामध्ये दुर्बल केस आहे ते निघून जातील आणि त्यामध्ये गुंता वगैरे होणार नाही. अशा पद्धतीची केशकर्तनाची पद्धत असते. तिचा रूपक म्हणून वापर करताना महाराज म्हणतात की अहंकाराची शेंडी पिळू. तुमचा अहंकार वाढलेला आहे, हा अहंकार आम्ही शेंडी पिळू. म्हणजे कसा? जेव्हा तुम्हाला दर्पण दाखवलं जाईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपले वैगुण्य काय आहेत आणि त्यामध्ये अहंकार सुद्धा तुम्हाला दिसेल आणि तुम्हीच सांगाल आम्हाला की हे वाढलेले आहे. आणि मग आम्ही काय करू? त्याची शेंडी पिळू. भावार्थाच्या बगला झाडू, काम क्रोध नखे काढू. अभंगातून जो तुम्हाला भावार्थ मिळणार आहे त्याच्या बगला झाडू. केस कापल्यानंतर बगलाही काढल्या जातात. महाराज म्हणतात की आम्ही भावार्थाच्या बगला झाडणार आहोत. म्हणजे जो काही जीवनाचा अर्थ अभंगांमधून किंवा ज्ञानामधून जो तुम्हाला मिळायला हवा तो आम्ही तुम्हाला प्राप्त करून देऊ. त्याच्या बगला आम्ही झाडू आणि काम क्रोध नखे काढू. आणि काम क्रोध ज्या प्रत्येक व्यक्तीमध्ये हे षडरिपू असतात आणि जेव्हा काम क्रोध वाढतो तेव्हा माणूस काय होतो तर अधोगतीला जातो. ज्याप्रमाणे नखे वाढल्यानंतर तुम्ही विद्रूप दिसता त्याप्रमाणेच काम क्रोध वाढल्यानंतरही तुम्ही अधोगतीकडे जाता. त्यामुळे ही काम क्रोधाची वाढलेली तुमची नख आम्ही काढू. आणि हे सगळं कुणाचं करायचंय? चौवर्णा देऊन हात सेना राहिला निवांत. चारही वर्ण, जे ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य, हे जे 4 वर्ण आहेत यांच्यामध्ये आमच्याकडे भेदभाव नाही. सर्वांची सेवा आम्ही त्याच पद्धतीनं करतो. किंबहुना सर्वांना त्याच पद्धतीच्या सेवेची गरज असते. ह्या 4ही वर्णाची आम्ही सेवा करतो, त्यांना हात देतो. म्हणजे हात देणे म्हणजे त्यांना योग्य मार्गावर आणणं, दिशा दाखवणं. आणि आम्ही वारीक असलो तरी आमच्या कामामधून आम्ही तुम्हाला योग्य दिशा देतो, योग्य मार्गदर्शन करतो. आणि जेव्हा आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतो तेव्हा आम्हीही काय होतो? निवांत होतो. अशा पद्धतीनं महाराज म्हणतात की चौवर्णा देऊन हात सेना राहिला निवांत. अशा पद्धतीने 4ही वर्णांना साथ करून सेना निवांत झालेला आहे. संत नरहरी सोनार, सावतामाळी, संत गोरोबा काका, जगद्गुरु तुकोबाराय या सर्वांनी त्यांच्या कामातली उदाहरणं देऊन आपल्याला भक्ती समजून सांगितलेली दिसून येते. आणि त्याच माळेतले हे संत सेना महाराज आहे. अशा प्रकारे सर्वांना भक्तीचा मार्ग दाखवणारे, नाथपंथीयाच्या मार्गाने महानुभाव वारकरी यांची सामुदायिक कामगिरी, सर्व जातीपातींनी आपले मन ज्या ठिकाणी मोकळे केले, अशा एकाच कल्पनेने भारलेल्या, एकाच अनुभूतीने हरवलेल्या भक्तांचे सुखसंवाद संत सेना महाराज यांनी त्यांच्या लेखणीतून मांडले. त्यांचा कालखंड साधारणपणे 12वे शतक आहे. जन्म विक्रम संवत 1357 आणि श्रावण वद्य द्वादशीला त्यांनी देह ठेवला आणि हा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून साजरा केला जातो. तर त्यांच्या या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांच्या जीवनाविषयी, त्यांच्या मार्गदर्शनाविषयी थोडीशी चर्चा केली. 20 वर्ष महाराष्ट्रात घालवलेल्या या संतांची मराठी, हिंदी, मारवाडी अशा भाषांमध्ये रचना असलेल्या या महान संतांना विनम्र अभिवादन करत आज आपण या ठिकाणी थांबूयात. पुन्हा आपल्याला विनंती की आपले पॉडकास्ट आता यूट्यूबवर सुद्धा उपलब्ध आहे. यूट्यूब, स्पॉटिफाय सह सर्व स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर आपण उपलब्ध आहोत. तर ऐका, लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सुधारणा सुचवा, प्रतिक्रिया द्या. आणि पुन्हा एकदा सेना महाराज की जय म्हणून थांबूया. जय जिजाऊ, जय शिवराय.